परत तुम्हाला दाखवते. ही थोडंसं त्याचा ढोकळा होता, त्याचा मी रस्सा बनवला. त्याला फक्त लिंबू पिळून घेतला, हळद मीठ टाकले, अगोदर हळद टाकून घेणार आणि ह्याला मिक्स करून घेणार. ह्याला फक्त मी रस्सा करणार आहे. ही रस्सा साडी आणि ती फ्राय साडी. हा हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं ह्याला ठेवू, नंतर रस्साचा तयार. आता चला आपण मच्छीचा रस्सा तयारी करू. पहिला मी तेलामध्ये कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे. मच्छी थोडं फ्राय करायसाठी आता तेल टाकून घेतले. आता तापलं का मच्छी फ्राय करून घेणार, थोडासा हलका फ्राय करणार. आता तेल तापून झालेलं आहे. आता मी एक मच्छी फ्राय करणार. हलका फ्राय करणार याला, जास्त नाही. ह्या बाजू आमच्या बाजू थोडंसं झालं ना, काढून घेणार. आता आपण काढून घ्यायचं. झाले, हलका फ्राय केलं. फ्राय करून घेणार. मच्छीचा रस्सा हलकासा थोडासा करून घेतला आणि खूप बरा पडा. पण झालेला आहे. पण काढून घेऊ. आता माझा कशी झालेला, हलकासा फ्राय करून घेतला. आता याचा रस्सा करू. आता याच्यावर काय टाकू, थोडंसं कोणी जिरं आणि बारीक चिरलेला कांदा. आता कांदा फ्राय करून घेतलेला आहे. थोडंसं लाल कलर झाले. आता आपण टाकू टोमॅटो, त्याच्यानंतर टाकू आल्याचा पेस्ट, लसूणचा पेस्ट आणि हिरवी मिरचीचा पेस्ट. त्याच्यानंतर टाकू मीठ, हळद, तिखट, धना पावडर, गरम मसाला. हे सगळं टाकून चांगली त्याला फ्राय करून घेणार. जोपर्यंत चांगली वाटण शिजत नाही आणि साईडनी तेल सुटत नाही, तोपर्यंत मी फ्राय करून घेणार. आणि त्याच्यानंतर मी रस्स्यातलं पाणी टाकणार. आता बघा ते मस्त ते टोमॅटोचा मुळे एक सोबत का टाकते मी, मसाला जळत नाही. पूर्ण साईडने पूर्ण तेल सुटलेलं आहे बघा.
तर पण अजून मी 1 मिनिट अजून परतून घेणार याला. मी वाटण नाही केलेलं आहे. आज मी हा पद्धतीने बांधून दाखवलं तुम्हाला. झालं नाही आता वाटण करून. आता बघा पूर्ण तेल सुटलेलं आहे. आता मी याला जे गरम पाणी टाकून देणार. रस्सा जेवढा पाहिजे. कलर किती मस्त झालेला आहे. त्याच्यामध्ये जे मच्छी फ्राय केलेली आहे तेच मच्छी टाकून देणार. आता बघा माझी मच्छीचा कलर सेम मटन सारखा झालेला नाही. त्याला 2 मिनिट उकळून घेणार. ढक्कन लावून 2 मिनिट उकळून घेणार याला. तर 2 मिनिट झालेलं आहे. बघू कशी वाटते बघा म्हणजे. आहे ना सिंपल पद्धतीने रस्सा कशी बनला तुम्ही सांगा. आणि अजून 1 मिनिट बारीक गॅसवर त्याला शिजून घेणार. नंतर कोथिंबीर टाकणार. आता 1 मिनिट झालेला आहे. आता बघा माझी मच्छीचा कलर. आता मी कोथिंबीर टाकणार आणि त्याला गॅस बंद करणार. माझी सुरमा कढी कशी झाली तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय यूट्यूब फॅमिली. दुसऱ्या दिवशी घेऊन येणार, दुसऱ्या नवीन व्हिडिओ घेऊन येणार. तोपर्यंत बाय. बघा कशी वाटते माझे सुरमईचं आहे. थोडंसं फ्राय करून घेतलं ना ते तुटत नाही आणि लय भारी असतं.